ही थेट दृश्य आहेत नागपुरातली। आप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। देशभरात अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयांबाहेर आपच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहेत। ही नागपूरमधली दृश्य आहेत। नागपूरमध्ये आपच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, तरीही निदर्शनं थांबताना दिसत नाहीत। काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आज देशभरात भाजप कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला। नागपुरातली ही दृश्य, नागपुरातही निदर्शनं केली जात आहेत आपच्या कार्यकर्त्यांकडून। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केलेली। आज दुपारी 2:30च्या सुमाराला त्यांना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आपच्या नेते आणि मंत्री आतिशी यांनीही सरकारवर गंभीर आरोप केलेला आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एकीकडे त्या म्हणतात की केजरीवालांना भाजप सरकार घाबरलेलं आहे, म्हणूनच अशा पद्धतीने अटक होते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, नागपूरमध्ये आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसतात, त्यांची धरपकडही सुरू आहे। बरोबर आहे, अगदी त्यांना ताब्यात घेणं सुरू आहे। खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रचार कार्यालय त्याच्या बाहेर हे आंदोलन सुरू होतं। त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा तैनात करण्यात आली होती। आपले जे कार्यकर्ते होते ते मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते। दरम्यान पोलिसांची संख्या पण मोठी होती आणि थोड्या वेळापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। पोलिसांचा फार मोठा फौजफाटा या परिसरात आहे। काही कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि भाजपच्या कार्यालयापासून थोडं दूर सरकवण्याचाही प्रयत्न सुरू केलेला आहे। ठीक, आपण पुन्हा एकदा ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। ही दृश्य आपण नागपूरमधली बघतोय, एकीकडे नागपूर आणि दुसरीकडे सोलापूरमधली दृश्य। दोन्हीकडे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। आपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयांबाहेर ही निदर्शनं सुरू आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप आक्रमक झालेला आहे आणि ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयांबाहेर आपच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात, भाजप विरोधात जोरदार निदर्शनं केली जात आहेत। नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। अरविंद केजरीवाल यांना काल मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर आज आता ही निदर्शनं आपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत। नागपूर आणि सोलापुरातली ही दृश्य आहेत। दिल्लीतही तिकडे आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे।